नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. दिवसा उष्मान, रात्रीच्या कडाक्याच्या थंडीने साथीची डोकेदुखी. डिसेंबर महिना म्हटलं की आठवते ती गुलाबी थंडी. मात्र यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजडला तरी थंडीच्या आनंदापासून ठाणेकर मुकले होते. त्यातच गुरुवारी सायंकाळपासून वातावरणात हलका गारवा निर्माण झाला होता, तर शुक्रवारी सकाळी पडलेल्या गुलाबी थंडीसह पसरलेल्या धुक्याच्या चादरीमुळे ठाणेकरांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. सकाळी 6:30 वाजता ठाण्यामध्ये 20.2 अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे उशिरा का होईना पण हीट अर्थातच उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून चाहूल लागली होती ती थंडीची. मात्र यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उलटून देखील थंडीचा अनुभव घेता आला नाही. त्यात नव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील सायंकाळी यंदा ठाणेकरांना गुलाबी थंडीचा आनंद घेता आला. तापमान 30 अंश सेल्सिअस इतकं असं ऑक्टोबर महिन्यामध्ये होतं. संध्याकाळनंतर हळूहळू तापमानाचा पारा खाली उतरत गेला. हा पारा उतरतच राहिल्याने ठाणेकर नागरिकांनी यंदाच्या हिवाळ्यातील थंडीचा अनुभव घेतला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी हा पारा 20 अंशच्या आसपास गेला. सकाळी 6:30 वाजता यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी म्हणजेच 20.2 अंश तापमानाची नोंद झाली. हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी उबदार कपडे घालून बाहेर पडल्याचे दिसून आले. हवेत गारवा असल्याने नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळालं. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या थंडीचा आनंद घेता आला. तर या पडलेल्या गुलाबी थंडीमुळे शहरात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासूनच पडलेल्या या थंडीने ठाणेकर नागरिक सुखावले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ममता दिनानिमित्त गोरगरिबांना फळांचे वाटप. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या ठाणे कॅसरमिल नाक्यावरील माँसाहेब मीनाताई ठाकरे चौकात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची जयंती अर्थातच ममता दिन साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी माँसाहेबांच्या ममता दिनानिमित्त मेघडंबरीमधील अर्धपुतळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ठाणे लोकसभा खासदार शिवसेने नेते राजन विचारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. गोरगरिबांना फळांचं वाटप देखील करण्यात आलं. ममता दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी गोरगरिबांना फळे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार शिवसेना नेते राजन विचारे, माजीवाडा विधानसभा संघटक नरेश मनेरा, ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, कृष्णकुमार कोळी, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, योगेश भोईर, उपविभाग प्रमुख सूर्यकांत वैती, त्याचबरोबर समन्वयक प्रदीप वाघ,
यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. सर्वप्रथम मी आज मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्वांना माझे पत्रकार बंधू आणि भगिनी यांना शुभेच्छा देतो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे स्फूर्तिस्थान महासाहेबांचा आज स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आमचे सन्माननीय शिवसेना नेते आदरणीय अनंतरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी ममता दिन संजय तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ममता दिन साजरा केला जातो. गोरगरिबांना फळं वाटप असतो, विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात. मासाहेब मीनाताई ठाकरे यांची 93वी जयंती आणि त्यानिमित्त मनापासून अभिवादन करते त्यांना. आणि आदरणीय अनंतरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज इतकी वर्ष आम्ही मासाहेबांचं ममता दिन स्मृती दिन मोठा धुमधडाक्यात साजरा करतो. निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे ह्या समारंभात सामील होतात. आम्हाला ज्याप्रमाणे बाळासाहेबांचे होतं त्याप्रमाणे मासाहेबांनी सगळ्या शिवसैनिकांवर मायेची सावली धरली होती आणि म्हणूनच त्या तमाम महाराष्ट्राच्या सगळ्या शिवसैनिकांच्या मासाहेब झाल्या आणि त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पत्रकार दिनानिमित्त ठाण्यात रक्तदान शिबिर. ठाणे महानगरपालिका, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त उपक्रमाला उदंड प्रतिसाद. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात 6 जानेवारी रोजी केल्याने हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. या पत्रकार दिनाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने 5 जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला पत्रकार बांधव तसेच ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी व नागरिकांनी उदंड असा प्रतिसाद दिला. सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवरती सामाजिक जबाबदारी म्हणून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने पत्रकार दिनाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये सकाळी 11 वाजता या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, संदीप माळवी, कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कावळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे इत्यादींसह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते. दुपारी 3 वाजेपर्यंत तब्बल 50 पिशव्या रक्तसंकलन झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. खूप शुभेच्छा. ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीने आज जो पत्रकार दिन उद्या होणार आहे त्याच्या औचित्याने रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी मनापासून पत्रकार संघाचं अभिनंदन करतो. आपण कुठला तरी एखादा दिन साजरा करण्यासाठी अनेक पद्धतीने त्याचा कार्यक्रम घेऊ शकतो, परंतु फार विधायक अशा उपक्रमाची आपण निवड केलेली आहे. मी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू सर. नमस्ते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं तर ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
एरवी पत्रकार हा समाज आणि शासन याच्यामधला दुवा म्हणून काम करताना प्रबोधनाचं मोठी जबाबदारी पार पाडतो, परंतु आजच्या ह्या कृतीमुळे केवळ आम्ही प्रबोधन करत नाही तर आम्ही कृतीही करतो हे पत्रकार संघाला दाखवून दिलेलं आहे. लोकांना आव्हान करताना त्याची सुरुवात स्वतःपासून केलेली आहे, ही सगळ्यात मोठी आणि आनंदाची बाब आहे. त्यामुळे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ अभिनंदनास पात्र ठरतो. त्यांच्या ह्या कृत्याला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी अशाच पद्धतीचे अजून सामाजिक उपक्रम राबवावेत. केवळ पत्रकारांसाठीच नाही तर समाजासाठी अशा चांगल्या गोष्टींचा त्यांनी मुद्दाम होऊन त्यांनी गोष्टी आयोजित करायला पाहिजेत. त्यासाठी महापालिका म्हणून आपण त्यांना सर्वतोपरी मदत करू. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे महापालिका आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने आम्ही आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. राज्यात, देशात आणि आपल्या शहरात, जिल्ह्यात रक्ताचा सध्या तुटवडा भासत आहे. एक सामाजिक जाणीवेतून जाणीवेमधून ह्या उपक्रम राबवण्याचा आम्ही आमच्या संघाने निर्णय घेतला. आमच्या सगळ्या संघाच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा पत्रकार दिनाच्या दिवशी एक विधायक कार्य करावं, विधायक काम करावं आणि एक आपल्या पत्रकार संघाचा जो आपला आदर्श आहे तो सर्वांपुढे ठेवावा या उद्देशाने आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.